जिंकला आणि दुसरा सामना इथे सुरू होतोय. आई गावदेवी 12-13 नागाव वर्सेस मोठा गाव. चेंडू द्यायचे. दोन षटका अगोदर चेंडू कधी हरवला फुटला चेंडू तुम्हाला नवीन मिळेल लक्षात घ्या. आणि 2 षटकानंतर चेंडू हरवला फुटला तर जुना दिला जाईल लक्षात घ्या. आणि चेंडू फुटल्यानंतर जो निर्णय असेल तो निर्णय तुम्हाला स्वीकारावा लागेल. एक रिव्ह्यू तुमच्याकडे असेल. बिमर चेंडू आणि धावचित यासाठी तुमच्याकडे एक रिव्ह्यू असेल. मात्र तो रिव्ह्यू एकदाच असेल. मात्र तुम्हाला तो कधी घ्यायचा आहे हा विचार तुम्हाला करायचा आहे. नक्कीच आपण सुभाष पाटील यांचा इशारा येतो. 10 वाजून 32 मिनिटं आलेले आहेत. सावळराम महाराज क्रीडांगण ऐतिहासिक मैदान आपण पाहतोय. स्वर्गीय शिवाजीदादा शेलार स्मृती चषक प्रमुख आयोजक आपण म्हणतोय कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे विद्यमान नगरसेवक साई शिवाजी शेलार, सिद्धार्थ शिवाजी शेलार व साईशब्द क्रिकेट संघ खांबालपाडा व शिल्पाताई शेलार व पूर्ण शेलार परिवार यांच्या स्वप्नात साकारलेली स्पर्धा. पहिले षटक घेऊन होते गोलंदाज जल्पेश. पहिला चेंडू पडल्यानंतर थोडासा बाउन्स घेतला. इथे मात्र डॉट चेंडूची समाप्ती होते. जल्पेश भोईर मोठा संघाकडनं पहिले षटक घेऊन येताना सातत्याने चांगलं योगदान आपलं देत राहिले त्या टीमसाठी. स्ट्रायकेंडला आपण पाहतोय सूरज मडवी आणि 9 सेकंडला फलंदाज आहेत राकेश पाटील. आई गावदेवी 12-13 नागाव संघ सुद्धा या सीझनमध्ये खूप चांगली कामगिरी त्यांची राहिली. दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय मोठा गाव संघ 2 क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर आहेत. जल्पेश राईट मोर द विकेट. इथे मात्र चेंडू खेळून काढतोय. शॉर्ट कव्हरचा क्षेत्ररक्षक वेगाने आलाय. एका धावेने खातं उघडलं जातं ते आई गावदेवी 12-13 नागाव या संघाचं. सूरज मडवी एका धावेने खातं होतो. इक्बाल आमच्या सोबत आहे. सातत्याने गेले कित्येक वर्ष या स्पर्धेमध्ये गुणवत्तेची भूमिका त्यांची राहिली आहे. मागच्या वर्षी सुद्धा आपण मागच्या मॅचमध्ये 5 चेंडूत 5 चौकारी आपण पाहिले विशालच्या बॅटमधनं. जल्पेश गोलंदाजी मार्कवर. इथे मात्र क्लीन बोल्ड फलंदाज बाद. गोल्डन डकचा शिकार होती. इथे मात्र राकेश पाटील बॅक टू द पॅव्हलियन. मी रंजना शेलार यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते प्रतिभा चिखलीकर कोल्हापूर यांचा इथे सत्कार करायचा आहे. रंजनाताई शेलार यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचा सन्मान करायचा आहे. पहिला मोठा धक्का लागला आपण बघतो मैदानाच्या आतमध्ये विनोद. कारण की ज्या खेळासाठी जाणला जातो राकेश पाटील, ज्या राकेशने धावांचा पाऊस पाडला होता आताच काही दिवसांपूर्वी स्पर्धा झाली बदलापूरच्या मैदानामध्ये, तो मात्र इथे गोल्डन डकचा शिकार झाला आहे. प्रत्येक टीमला आपण पाहतोय ट्रॅक टी शर्ट कॅप देण्यात आली. एक वेगळी संकल्पना ज्या प्रकारे उल्लेख केला प्रशासनाने. कॅपवरती आपण दादांची प्रतिमा पाहतोय. आणि सर्व खेळाडूंना एकच सूचना असेल, तुम्हाला कॅप कंपल्सरी घालायची. फक्त फलंदाजी करत असताना तुम्ही गोलंदाजी करत असताना पंचांकडे तुम्ही कॅप देऊ शकता. कोणतीही गैरवर्तणूक केली तर नक्कीच आपल्यावर कारवाई केली जाईल याचं लक्षात घ्या. ज्यावेळी लॉट्स ड्रॉ झाले होते त्यावेळीच या सूचना आम्ही तुमच्यापर्यंत सर्व पोहोचवल्या होत्या. नवीन फलंदाज 3ऱ्या क्रमांकावरती सिद्धू भोईर येत आहेत. सिद्धेश डावकऱ्या त्याचा फलंदाज आहे. जल्पेश गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. कॉमेंट्री बॉक्स एंड कडनं. आणि इथे मात्र फलंदाज बाद. अजून एक फलंदाज शून्यावरती बाद होते. बॅक टू बॅक 2 मोठे धक्के लागत आहेत टीम आई गावदेवी 12-13 नागाव संघाला. आली ती म्हणजे जल्पेश भोईरकडे. विनोद 2018चा आपण विचार केला तर विकी हजारे नारायण संघाचा गोलंदाज ज्यांनी या स्पर्धेतील पहिली हॅट्रिक पूर्ण केली होती. आयोजकांकडनं 2000 रुपयाचं कॅश प्राईज असेल. आणि आशिष भोईर यांच्याकडनं सुद्धा 2000 रुपये GTC
म्हणजे 4,000 रुपयाचं कॅश प्राईज असेल. आयोजकांकडून 2,000 रुपयाचं कॅश प्राईज आपण बघतो दरवर्षीप्रमाणे. याही वर्षी या आयोजकांच्या वतीने 2,000 रुपयाचं कॅश प्राईज विकेट हॅट्रिकसाठी सर्व टीमसाठी. विकेट हॅट्रिकला 2,000 रुपये कॅश प्राईज. सलग 3 चौकारांसाठी 2,000 रुपये. विकेट हॅट्रिकसाठी सुद्धा 2,000 रुपये. आणि अर्धशतक ठोकलं तर 3,000 रुपये. म्हणजे हे पारितोषिक विनोद आपण बघतो दरवर्षी सर्व टीमसाठी असतं. हॅट्रिकच्या उंबरठ्यावर गोलंदाज जल्पेश. इथे मात्र हॅट्रिकची संधी होती, मात्र फलंदाज राजेशला पूर्णपणे बीट केलं. ते हॅट्रिक पूर्ण झाली मात्र डॉट चेंडूची ते समाप्ती होते. हॅट्रिकचा आपण विचार केला विनोद इंटरनॅशनलला तर तिन्ही फॉर्मॅटचा विचार केला. कसोटी, टेस्ट, कसोटी, वन डे आणि T20 तिन्ही फॉर्मॅटमध्ये नक्कीच या चेंडूमध्ये सांगेल. इथे मात्र ओव्हर हॅट्रिक मात्र पूर्ण होते. 3 धक्के लागले त्या षटकामध्ये. काय गोलंदाजी केली जाते जल्पेश भोईरच्या माध्यमातून आणि पूर्णपणे अडचणीत आलाय तो आई गावदेवी 12-13 नागाव संघ. करतोय बॉल रिलीज होण्या अगोदर कोणत्याही क्षेत्रक्षणी 38 सर्कलच्या बाहेर जायचं नाही, लक्षात घ्या. ही सूचना सर्व टीमसाठी आहे. नक्की आयोजक सुद्धा बघतात, लक्षात घ्या. तुम्हाला असं वाटेल म्हणजे त्याच्या आतमध्ये जणू पंचांचं लक्ष, म्हणजे पंचांचं लक्ष तर अचूक असतोच, पण जरी नसला तर आयोजक इथून निर्णय घेऊ शकतात, लक्षात घ्या. 38 सर्कल सोडायचं नाही. जल्पेशचा विचार केला आपण तर सुरेख गोलंदाजी. 1 धाव देत असताना विनोद त्यांनी 3 धक्का ओव्हर हॅट्रिक ज्या प्रकारे हॅट्रिकचा उल्लेख केला. कसोटी सामन्यामध्ये आपण पाहिलं तर जसप्रीत बुमराह भारतीय संघाकडनं हॅट्रिक पूर्ण. त्यानंतर एक दिवशीयाचा विचार केला मोहम्मद सामी आणि T20चा विचार केला तर कुलदीप यादव आणि दीपक चहर. आताचा T20 सामना झाला होता भारत बांगलादेश, त्यामध्ये सुद्धा हॅट्रिक त्याने पूर्ण केली. आणि इथे हॅट्रिकची संधी जल्पेशला आली होती, ज्या प्रकारे उल्लेख केला. 2018मध्ये विकी हजारे ज्यांनी स्वर्गीय शिवाजीदादा शिला स्मृती चषक नारायण संघाचा गोलंदाज ज्याने हॅट्रिक पूर्ण केली होती आणि इथे जल्पेशला संधी आली होती. 6 चेंडू 7 चौकारी मागच्या वर्षी आपण या स्पर्धेत पाहिले होते. रोहित म्हात्रे, हेडुटने आणि यावर्षी विशाल पाटीलला संधी आली होती. दुसरं षटक होते गोलंदाज महेश कमलपाडा यांकडनं. इथे मात्र शॉर्ट बॅकवर्ड पॉईंटला 1 धाव इथे मात्र मिळते. 2 धावा प्रशस्तर धावफलकातील लागत आहेत, मात्र 3 धक्के लागलेत. मात्र संघनायक सूरज मडवी मैदानाच्या आतमध्ये अजूनही जो सलामीला आलाय. राकेश पाडीला फारसा चांगला खेळ करू शकला नाहीये. सिद्धू भोईर 0वरती बाद झाला. राजेश भाग्यवंत 0वरती बाद. तिन्ही फलंदाज विनोद आपण पाहतोय 0वरती बाद झाले. सूरज मडवीचा विचार केला आपण तर तो 2 धावांवरती खेळतोय आणि संघाची धावसंख्या सुद्धा 3/2. कारण या स्पर्धेत विकेट टॉसला सुद्धा खूप महत्त्व आहे. सामना बरोबरी सुटल्यासोबत विकेट त्यानंतर टॉसचा विचार केला जाईल. एक रिव्ह्यू तुमच्याकडे असेल. चांगले नियम आपल्याला पाहायला मिळतात, वेगळी संकल्पना. महेश राईट मोर द विकेट. गती परिवर्तन मात्र चेंडू खेळून काढतोय. चेंडू बराच वेळ हवे ते क्षेत्ररक्षक खूप वेगाने आले आहेत. सुरेख झेल टिपला जातो तिथे. क्षेत्ररक्षक होते नितीन म्हात्रे, फलंदाज बाद. 4था धक्का 2 या धावसंख्येवरती टीम नागावला. क्रिकेट संघ मोठा गाव, क्रिकेट संघ मोठा गाव, क्रिकेट संघ मोठा गाव, क्रिकेट संघ मोठा गाव, क्रिकेट. अप्रतिम टायटल सॉन्ग आपण ऐकतोय. मात्र नागाव संघ पूर्णपणे विनोद अडचणीत आलाय. 4 धक्के त्यांना लागलेत आणि धावा फक्त 2 आहेत धावफलकावरती. नवीन फलंदाज बंटी पाटील येतोय. अश्विन भोईर सुद्धा बाद होतोय. म्हणजे एका मागोमाग एक फलंदाज बाद होते. ते चांगला खेळ करावा लागेल. एक चांगली पार्टनरशिप आता करावी लागेल सूरज मडवी आणि बंटी पाटीलला. फक्त 2 धावा धावफलक. महेश कंबलपाडा एंडकडनं राईट आर्म ओव्हर द विकेट. फुलटॉस चेंडू होता, मात्र क्षेत्ररक्षक डीपमध्ये. किरण खूप वेगाने आलेत. 3ऱ्या अटेम्प्टमध्ये झेल टिपला जातोय आणि फलंदाज संघनायक सूरज मडवीची खेळी इथे समाप्त होते. हा लागणारा 5वा धक्का 2 या धावसंख्येवरती नागाव संघाला.
पाटीलने झेल टिपलाय प्रशस्तर हाच किरण मागच्या वर्षी स्वर्गीय शिवाजीदादा शेलार स्मृती चषकमध्ये उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून त्याची निवड झाली होती आणि तोच क्षेत्ररक्षण याही 2019मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. सुरेख झेल तिसऱ्या अटेम्पमध्ये त्याने झेल पकडला आणि हॅट्रिकची संधी पुन्हा महेशकडे आली. आता जी संधी जल्पेशकडे आली होती मात्र ओव्हर हॅट्रिक जल्पेशने पूर्ण केली. 7व्या क्रमांकावरती फलंदाज जोगी भोईर येत आहेत. 5 धक्के लागलेत आणि हॅट्रिकच्या उंबरड्यावर बघा या स्पर्धेतील पहिले हॅट्रिक पूर्ण करतोय का गोलंदाज महेश. फुल टॉस चेंडू होता आणि चेंडूला फेकून दिलाय मिड विकेटच्या दिशेने. पंचांचा इशारा येतोय या सामन्यामधला पहिला षटकार. हॅट्रिकची संधी होती मात्र हॅट्रिक चेंडूवरती नक्कीच षटकार आलाय. संघर्षमय षटकार. धावसंख्या 8. 5 गडी बाद नागाव संघ. महेश राईट मोर द विकेट. इथे मात्र ब्रॉकोलचा वापर केला होता. सुरेख गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते महेशच्या माध्यमातून. ज्या प्रकारे जल्पेश भोईरने गोलंदाजी केली 1 धाव देत असताना 3 धक्के त्याने दिले. खूप चांगला खेळ गावदेवी घोटच्या स्पर्धेत सुद्धा केला होता याच मोठगाव टीमने. गोलंदाजी मार्क सज्ज होते गोलंदाज महेश. राईट मोर द विकेट. इथे मात्र फुलटॉस चेंडू होता. गली रिझर्वमध्ये क्षेत्ररक्षक 1च धाव इथे मिळेल. 1ने धावसंख्या पुढे सरकते. धावफलका धावा लागतात त्या 5 गडी बाद. 9 धावा. 2 षटकांचा खेळ विनोद संपलाय आतापर्यंत आणि फक्त 9 धावा आपल्याला पाहायला मिळते. ज्या प्रकारे आपण उल्लेख केला गावदेवी घोट स्पर्धेचा सुरेख कामगिरी राहिली होती. प्रेमनाथ मोरबी, गावदेवी धारावे अशा संघांना पराभूत केलं होतं याच मोठगाव टीमने याच सीझनमध्ये आणि तोच आत्मविश्वास घेऊन स्वर्गीय शिवाजीदादा शेलार स्मृती चषकमध्ये ते उतरले. आणि जो संघ फॉर्ममध्ये आपण पाहत होतो आई गावदेवी 12-13 नागाव मध्ये तो संघ आता थोडासा अडचणीत कारण की 5 धक्के लागलेत आणि धावपालकर धावा लागले. त्यांना एक चांगली पार्टनरशिप मात्र इथं करावी लागेल बंटी पाटील आणि जोगी भोईरला जेणेकरून विनोद 50 ते 55 धावा तरी कराव्या लागतील जेणेकरून फाईट करू शकेल मोठागाव संघाला. कारण की आपण मागच्या वर्षीचा आपण विचार केला तर टॉप 4मध्ये 3ऱ्या की 4थ्या क्रमांकाचा मानकरी ठरला होता मोठागाव संघ आणि मागच्या वर्षीचा चॅम्पियन संघ वडवली तो संघ मात्र एक सामना जिंकून पुढे सरकले. 3रा सामना असेल घेसर विपक्ष नवापाडा. रिपोर्टिंग करायचे संघनायकाने टॉससाठी सज्ज राहायचे घेसर आणि नवापाडा. जल्पेश 3रं षटक घेऊन इथे मात्र रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. चेंडूने बॅटचा व्यवस्थित संपर्क झाला. यष्टिरक्षक आपण पाहतोय यष्टिरक्षक निलेश म्हात्रे. टॉस चेंडूची ते समाप्ती होते. 5 धक्के लागलेत. थोडंसं दबाव निर्माण झालाय तो म्हणजे शंकर भाग्यवंत नागाव यांचे आगमन झाले. त्यांच्या साहेबांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. साहेबांना विनंती असेल दादांचं खूप जवळचं व्यक्तिमत्व नागाव गावचे शंकर भाग्यवंत यायचे आमच्या व्यासपीठावरती आपलं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. आणि इथे मात्र फलंदाज बाद होतोय. हा लागणारा 6वा धक्का 9 या धावसंख्येवरती टीम नागावला. स्वागत करतोय. दर्शन अडाळकर असतील त्यांचे आम्ही सहर्ष स्वागत करतोय. आलेल्या सर्व पाहुण्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. स्वर्गीय शिवाजीदादा शेलार स्मृती चषक 2019 स्पर्धेचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसातील दुसरा सामना उशिरा आलेल्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी कारण की प्रेक्षक या स्पर्धेचे प्रमुख घटक आहेत त्या लाडक्या आमच्या प्रेक्षकांचं सुद्धा सहर्ष स्वागत करतोय. जल्पेश अजून एक यश संपादन करतोय. 4 धक्के आतापर्यंत जल्पेशने दिलेत या सामन्यामध्ये. तर विद्यमान नगरसेवक निलेश म्हात्रे साहेबांचं आगमन होतोय पाथर्डीचे. इथे मात्र चेंडू खेळून करतोय. चेंडू बराच वेळ हवेत आहे. क्षेत्ररक्षक खूप वेगाने आलेत आणि या स्पर्धेत 5 गडी बाद केलेत गोलंदाज जल्पेश भोईरने.
हॉल 5 गडी बाद केले जलपेश भोईरने. सुरेख गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. प्रशस्तर नाणेफेकी जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला महेशने आणि काय गोलंदाजी केली. फक्त प्रशस्तर 9 धावा धापल करून आणि गडी बाद झालेत ते 7 गडी बाद 9 अशी धावसंख्या. काहीतरी सूचना करतायत पंच सुभाष पाटील मॅन फ्रॉम संदप. जलपेश राईट मोर द विकेट. इथे मात्र चेंडू हवेत आहे. निलेश मात्रे झेल खाली येत आहेत. डिझे आणि या स्पर्धेतील पहिले हॅट्रिक जलपेश भोईरच्या नावावरती. जोरदार टाळ्या होत्या जलपेशसाठी. आयोजकांकडनं 2000 रुपयाचं कॅश प्राईज आणि आशिष आमचे GTCचे यांच्याकडनं सुद्धा 2000 रुपये कॅश प्राईज जलपेशसाठी. टॉससाठी यायचे घेसर आणि नवापाडा. लवकरात लवकर रिपोर्टिंग करायचे. जलपेश राईट मोर द विकेट. इथे मात्र चेंडू खेळतोय बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मधनं. चेंडू 1 बाउन्स सीमा पार जातो का पाहायचे. पंचांचा इशारा येतोय सुभाष पाटील यांचा. चेंडू सीमा पार चौकार संघर्षमय चौकार. आठ गडी बाद धावपलकर धावा आहेत त्या दुहेरी अंकामध्ये. 8 बाद 13 अशी धावसंख्या नागाव संघाची. संघर्षमय चौकार येतोय फलंदाज धीरज मडवीच्या बॅटमधनं. नवापाडा आणि घेसार आपण रिपोर्टिंग करायचंय. जलपेश राईट मोर द विकेट. इथे मात्र चेंडू खेळून काढतोय फाईन लेग रिजन मधनं. आउटफील्ड फास्ट आहे. चेंडू थांबणार नाही. चेंडू बॅक टू बॅक सीमा पार जातोय दुसऱ्यांदा चौकार. तर मी गंगाराम शेलार साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे विद्यमान नगरसेवक निलेश म्हात्रे यांचे इथे आगमन झाले. त्यांचा आपण सत्कार करूया. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे विद्यमान नगरसेवक व एक चांगले क्रिकेटर सुद्धा आहेत निलेश म्हात्रे पातर्ली यांचा इथे सन्मान केला जातोय. केसर संघाचे संघनायक इथे आलेले आहेत. आकाश भोईर. नवपाडा संघाचे संघनायक आपण यायचे. त्यानंतर शिवाजीदादा शेलार यांचे खूप जवळचं व्यक्तिमत्व नागाव गावचे शंकर भाग्यवंत हे उपस्थित आहेत. त्यांचे सन्मान केला जाईल. गंगाराम शेलार साहेबांना विनंती होतो की आपल्या शुभ हस्ते नागावचे शंकर भाग्यवंत पुढे यायचे आपण. 3 षटकांचा खेळ संपलाय. 17 धावा धापडकरी लागल्यात. आपण पोहतो आयोजकांकडून सुद्धा कॅश प्राईज आपल्याला पाहायला मिळते. सलग 3 चौकार 2000 रुपये. सलग 3 षटकार 2000 रुपये. विकेट हॅट्रिकसाठी 2000 रुपये. आणि या स्पर्धेत कोणत्याही फलंदाने जर अर्धशतक ठोकलं तर आयोजकांकडनं 3000 रुपयाचं कॅश प्राईज. आमची जी मेन एंट्री आहे बघा तिथे बसू नका. आमच्याकडे सूचना येत आहेत. कोणीही थांबू नका. जी मेन एंट्री आमची आहे कॉमेंट बॉक्स इथे. सुभाष म्हात्रे यांची नॅनो कार आपण पाहतोय दरवर्षी प्रमाणे याही वर्षी या स्पर्धेत आपण पाहतोय. त्यांचे आभार व्यक्त करतो. आणि जी आमची मेन एंट्री आहे तिथे कोणीही प्रेक्षकांनी थांबायचं नाहीये. स्वयंसेवक जरी असतील त्यांनी थांबायचं नाहीये. लक्षात घ्या. आपण सीमारेषेवर थांबायचे. साई श्रद्धा क्रिकेट संघाचे जे खेळाडू जे साई श्रद्धा क्रिकेट संघाचे सहकारी आहेत त्यांनी आमच्या कॉमेंट्री बॉक्स समोर यायचे. मेन एंट्री समोर थांबू नका. तीन षटकाचा खेळ संपला. 8 धक्के लागलेत. 17 धावा झालेत. तर राजू शेठ भोईर मोठागाव यांचे आगमन झाले. त्यांचे आम्ही सहर्ष स्वागत करतोय. त्यांना विनंती की आपण आमच्या व्यासपीठावर येऊन स्थान बनवायचे. मोठागावचे समाजसेवक
निलेश म्हात्रे चौथं षटक घेऊन आलेत. पंच प्रसाद सहस्रबुद्धे यांचा इशारा येतो लेग बाईसच्या स्वरूपात मिळणारी एक धाव 8 गडी बाद 18 अशी धावसंख्या आपण पाहतोय. आई गावदेवी 12-13 नागाव संघाची जी कामगिरी आहे बदलापूरच्या स्पर्धेत राहिली होती ती कामगिरी मात्र इथे कुठेतरी बघायला मिळत नाहीये. निलेश इथे मात्र सुरेख फटका आपल्याला बघायला मिळतोय. फाईन लेगच्या डोक्यावर येणारा हा षटकार. तुझ्यामुळे झाला राणी माझ्या नशिबाचा संघर्षमय षटकार. सूरज मडवी जरी अपेक्षित ठरले असतील मात्र त्यांचे बंधू धीरज मडवीच्या बॅटमधनं 2 चौकार आणि 1 षटकार होते जो पोचतो वैयक्तिक 14 धावांवरती. 3 चेंडूचा खेळ आतापर्यंत केलाय धीरजने. 24 धावा धापलकती लागल्यात. ऑफस्टमच्या थोडासा बाहेर होतं हेच पंच प्रसाद सहस्रबुद्धे यांनी पाहिलं आणि चेंडू स्वेर घोषित केला होता. आता मात्र 25 धावा धापलकती लागल्यात. 8 गडी बाद 4थं षटक मार्गस्थ असताना नागाव संघ. इथे मात्र चेंडू खेळून काढतोय. चेंडू बराच वेळ हवेत आहे. गलीचा क्षेत्ररक्षक खूप वेगाने येतोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मात्र दुसरी धाव वेगाने इथे पूर्ण केली जाते. 2 धावा मिळतात त्या धीरज मडवीला. धीरज मडवी पोहोचतो वैयक्तिक 16 धावांवरती आणि संघाची धावसंख्या होती ती 27 धावा. 40+ धावा जरी केल्या तरी फाईट करू शकतो नागाव संघ कारण की सूरज मडवी राकेश पाटील सारखे आक्रमक गोलंदाज या टीममध्ये म्हणजे त्यासाठी धावसंख्या बनावी लागेल. फाईट स्कोर करावा लागेल. 4थं षटक मार्गस्थ पुन्हा एकदा सूचना करतोय नवापाडा टीमचे कॅप्टन लवकरात लवकर यायचे कारण की केसर संघाचे संघनायक इथे उपस्थित झालेले आहेत. आकाश भोईर निलेश मोठा गावण खंबाळपाडा एंडकडनं इथे मात्र चेंडू खेळून काढतोय. क्षेत्ररक्षक खूप वेगाने आलेत मात्र चेंडू फाईन लेग रिजन मधनं हल्ला चढवला जातोय गोलंदाज निलेश म्हात्रेवरती. खांबालपाडा व खास करून शेखर आणि दरवर्षी नक्कीच पडद्या आड ज्या प्रकारे उल्लेख प्रशासन करतात ज्यावेळी बक्षीस समारंभ असतो खूप मोठं योगदान असतं. मात्र व्यक्ती कधी पुढे येत नाही मात्र त्याचं नाव त्याने खूप मेहनत घेतली होती शेखर शर्माच्या माध्यमातून. इथे मात्र सुरेख फटका स्क्वेअर लेगच्या डोक्यावर षटकार. निलेश म्हात्रेने आतापर्यंत 5 चेंडूमध्ये 20 धावा खर्च केल्या. धावसंख्या 37. 8 गडी बाद झाले होते. 17 या धावसंख्या होती प्रशासर मात्र 20 धावा आतापर्यंत आपण पाहतोय. खऱ्या अर्थाने कौतुक करावं लागेल फलंदाज 9व्या क्रमांकाचा धीरज मडवी. निलेश इथे मात्र हलक्या त्यांच्या डोक्यावर करतोय. लगेच कॉल दिलाय प्रशासर आणि 2 धावा झाल्या असत्या पण स्ट्राईक धीरजला स्वतःकडे ठेवायची आणि तब्बल 21 धावा निलेश म्हात्रेने या षटकामध्ये खर्च केल्या आहेत आणि 4 षटकांचा खेळ संपलाय. 8 गडी बाद 38 धावा धावपलकती लागल्यात टीम आई गावदेवी 12-13 नागाव या संघाच्या. क्रिकेट संघ खंबालपाडा आयोजित स्वर्गीय शिवाजीदादा शेलार स्मृती चषक 2019 सावळाराम महाराज क्रीडांगण ऐतिहासिक क्रीडांगण आपण पाहतोय. पहिल्या क्रमांकासाठी 2 लाख रुपयाचं कॅश प्राईज व स्वर्गीय शिवाजीदादा शेलार स्मृती चषक. दुसऱ्या क्रमांकासाठी 1 लाख व स्वर्गीय शिवाजीदादा शेलार स्मृती चषक. तिसऱ्या क्रमांकासाठी 50,000 रुपये व स्वर्गीय शिवाजीदादा शेलार स्मृती चषक आणि चौथ्या क्रमांकासाठी आपण पाहतोय 50,000 रुपये कॅश प्राईज व स्वर्गीय शिवाजीदादा शेलार स्मृती चषक. मालिकावीरसाठी आपण TVS बाईक पाहतोय. उत्कृष्ट फलंदाज उत्कृष्ट गोलंदाज आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षकसाठी शूज पाहतोय. त्याच्यानंतर अनेक पारितोषिकं तुम्ही पाहू शकाल जसं जसं स्पर्धा पुढे जाईल. 38 धावा धावपलकती लागल्या आहेत. नक्कीच उद्या मात्र प्रेक्षकांसाठी पर्वणी असेल. शेवटचं षटक घेऊन येते गोलंदाज राज
उद्या प्रेक्षकांसाठी ऐवा कॅशसाठी जेव्हा वाकलन संघ फलंदाजी करेल तेव्हा नक्कीच 5,000 रुपयाचं कॅश प्राईज असेल आमच्या लाडक्या क्रिकेट रसिकांसाठी. आणि उमेश शेलार यांच्याकडनं दरवर्षीप्रमाणे याही वर्षी एक टी शर्ट मात्र दिली जाईल आमच्या लाडक्या क्रिकेट रसिकांसाठी. राजू शेठ भोईर मोठागाव यांच्याकडनं 5,000 रुपये कॅश प्राईज असेल प्रेक्षकांसाठी जेव्हा उद्या मोठागाव आणि वाकलन मध्ये मॅच होईल. आपण पाहतोय उद्यासाठी हे पाडोशी आमच्या लाडक्या प्रेक्षकांसाठी. इथे मात्र फटका तर चांगला आहे मात्र चेंडू बराच वेळ हवेत आहेत. किरण खूप वेगाने आलेत आणि झेल मात्र इथे सुटतोय स्क्वेअर लेगला. 2 धावा मिळत आहेत. 2 धावसंख्या पुढे सरकते. धावपलक धावा लागल्यात त्या 40 धावा. आणि हल्लीचं क्रिकेट प्रोसेसर एवढं फास्ट झालं की प्रेक्षकांसाठी सुद्धा बरेच पारितोषिक आपण पाहतो. मग टी शर्ट असतील, कॅश प्राईज असेल, मिठाईचे बॉक्स आपण पाहतो. अनेक पारितोषिक आपल्याला या टेनिस बॉलमध्ये पाहायला मिळतात खास करून प्रेक्षकांसाठी. 40 धावा धावपलक लागले गोलंदाज राज. इथे मात्र चेंडू खेळून करते राज स्वतः वेगाने येत आहेत. मिडॉनचा क्षेत्ररक्षक खूप वेगाने आलाय. दुसरी धाव घातक ठरू शकते मात्र फलंदाज सुरक्षित क्रीजमध्ये पोहोचतोय. 2 धावा इथे मिळत आहेत. प्रत्येक टीमकडे एक रिव्ह्यू असेल. तो रिव्ह्यू फक्त धावचीत आणि भीमर चेंडूसाठी आहे. 15 सेकंदात तुम्हाला तो रिव्ह्यू घ्यायचा लक्षात घ्या. 42 धावा धावपळ कधी लागलेत आणि 6 कॅमेरे आपण पाहतोय GTCच्या माध्यमातून. मात्र फलंदाज धीरज मडवी सुरक्षित क्रीजमध्ये पोहोचलाय कारण स्ट्राईक त्याने स्वतःकडे ठेवली ज्याकडे उल्लेख केला. रिव्ह्यू नक्कीच घेतलेला आहे. रिव्ह्यू मात्र इथं घेण्यात आलेला आहे. उद्याच्या दिवसात दुसरा आपण बघू शकाल ज्यावेळी सामना असेल भाल विपक्ष वाकलन तेव्हा नक्कीच प्रशासर प्रेक्षकांना ते कॅश प्राईज असे उद्या संघ आपण पाहिले तर भाल वर्सेस वाकलन आहे. पण पहिला सामना शील वर्सेस खंबालपाडा आहे. त्यानंतर भाल वर्सेस वाकलन, आयरे वर्सेस सागाव, कोलेगाव वर्सेस मोठी देसाई, वाकलन ब वर्सेस हेडुटणे, नांदिवली वर्सेस वाडेगर असे 12 संघ उद्या दिवसा आपण या स्पर्धेत पाहू शकाल. मागच्या वर्षी आपण आमची जी कार आपण पाहतोय ड्रिंक्स कार त्या कारमध्ये फक्त खेळाडूंसाठी पाण्याची व्यवस्था केली आहे. नक्कीच प्रेक्षकांना कुणाला पाणी हवं असेल तर नक्कीच आपल्याला वेगळी व्यवस्था केलेली लक्षात घ्या. ही सूचना आम्ही पुन्हा पुन्हा पोहोचवणार नाही आहे. कारमध्ये जे पाणी आहे ते फक्त आमच्या खेळाडूंसाठी. नोट आउट फलंदाज सुरक्षित क्रीजमध्ये पोहोचला. नक्कीच जो रिव्ह्यू विकी आपण पाहतोय जो गमावला आता मात्र मोठागाव संघाने रिव्ह्यू लॉस. 42 धावा धावपळ कधी लागल्या. 17 धावसंख्या होती, 8 गडी बाद झाले होते. आता धावसंख्या 8 गडी बाद 42. राज गोलंदाजी मार्कवर सज्ज होते. काय सुरेख गोलंदाजी केली होती धारावी संघाविरुद्ध तोच गोलंदाज राज आमच्या कॉमेंट्री बॉक्स एंडकडनं. ऑप्शनच्या थोडासा बाहेर होतं हेच पंच सुभाष पाटील यांनी पाहिलं. हलकंसं अपील केलं होतं निलेश म्हात्रे अँड कंपनी. मात्र इथे मात्र डॉट चेंडूची समाप्ती होते. 3 चेंडू आता मात्र राज भोईरने आतापर्यंत फेकलेत. 42 धावा धावपळकवती लागलेत. फायटिंग स्कोर जो सूरज मडवीला हवा होता तो मात्र आता नक्कीच धावपळकवती लागल्यात. अजूनही आपण पाहिलं तर धीरज मडवीचं कौतुक करावं लागेल. सुरेख खेळ केला त्यांनी. सूरज मडवी यांचे बंधुराज धीरज मडवी. राज राईट मोर द विकेट. इथे मात्र हेलिकॉप्टर शॉट खेळण्याचा प्रयत्न तर चेंडू बराच वेळ हवेत आणि फलंदाज बाद होईल. क्षेत्ररक्षक होते तेजस मोरे आणि 9वा धक्का लागतोय. 42 या धावसंख्या होती. आई गावदेवी 12-13 नागाव संघाला. जरी फलंदाज बाद झाला असेल मात्र खूप चांगला खेळ केलाय. धावांची खेळी इथे साकारली. 11 चेंडूचा खेळ केला धीरज मडवीने आणि 31 धावांचं योगदान आपल्या टीमसाठी दिले. उपयुक्त 31 धावा. टॉस बॉक्समध्ये यायचे आकाश भोईर आणि नवपाडा टीमचे कॅप्टन. आणि 2 चेंडू शिल्लक आहेत अजूनही. आणि शेवटची जोडी मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज राज भोईर पहिले यश संपादन करतोय. आशिष मोरे यांना विनंती आहे व्यासपीठावर यायचे. संगम भोईर ऑप्शनच्या भरपूर बाहेर आले होते.
एक धाव मात्र इथे मिळते लेगबाईच्या स्वरूपात. एकने धावसंख्या पुढे सरकेल. धावपलका धावा लागल्यात त्या 43-43. 43 धावा धावपलकवरती लागल्यात. तब्बल 4 लाख रुपयांचं कॅश प्राईज मालिकावीरसाठी TVS बाईक. प्रत्येक खेळाडूलाही पारितोषिक आपण पाहतोय. अर्धशतकसाठी 3,000 रुपये आयोजकांकडनं. विकेट ॲटिंगसाठी 2,000 रुपये. सलग 3 चौकार मारले तर 2,000 रुपये. सलग 3 षटकार मारले तर 2,000 रुपये. हे चित्र तुम्हाला दरवर्षी पाहायला मिळतं आमच्या आयोजकांच्या माध्यमातून. साई शेलार व त्यांचे सर्व सहकारी साई श्रद्धा क्रिकेट संघ खांबाळपाडा GTCच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते. राज पहिल्या सत्रातला शेवटचा चेंडू घेऊन इथे मात्र चेंडू खेळतोय. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक तेजस मोरे आणि पहिला आजच्या दिवसातील ऑल आउट होणारा संघ आहे तो आई गावदेवी 12-13 नागाव संघ. 43 धावांवर त्यांनी 44चं टार्गेट आहे ते मोठागाव संघासमोर. शिवाजी दादा शेलार यांचा, शिवाजी दादा शेलार यांचा सांगे मोठे आकाश यायचे टॉससाठी. सुरेंद्र आपण या. सारखा दमदार नेता होणार नाही पुन्हा, मी दशरथ शेलार साहेबांना विनंती होतो की आपण शुभस्य टॉस करायचे. दशरथ शेलार साहेबांचे शुभस्य मेन एंट्री समोर कोणी थांबवू नका. लक्षात घ्या. बघा आयोजक आम्हाला जी सूचना दिली आहे ती सूचना आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. दशरथ शेलार साहेबांच्या शुभस्य टॉस केला होतोय. हॅलो हॅलो, थोडा आवाज द्या माईकला. येतो. हॅलो हॅलो हॅलो. दशरथदादांच्या शुभ हस्ते नवापाडा आणि गेसर यांच्यामध्ये नाणेफेक केली जाईल. 2 संघनायक सुरेंद्र आणि दुसऱ्या बाजूला आकाश. होती शर्यतीची ही जाण, तयार केले क्रिकेट संघ, तयार केले क्रिकेट संघ, घडविल खेळाडूंना त्यांच्यासारखा दमदार नेता होणार नाही पुन्हा, त्यांच्यासारखा दमदार नेता. नाणेफेकीचा कौल हा नवापाडा संघाच्या बाजूने लागलेला आहे. सुरेंद्र काय निर्णय असणार आहे? सुरेंद्र गतवर्षी जबरदस्त कामगिरी राहिली. दुसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक पटकावलेलं आहे. यंदा काय वेगळी स्ट्रॅटेजी घेऊन येत आहे? कशा प्रकारे प्लॅन्स वगैरे काय आखलेले आहेत का? प्लॅन तर काय आखले नाही. आमची तर पहिलीच टुर्नामेंट आहे. मैदानात गेल्यावर ते सगळं प्लेईंग इलेव्हनमध्ये काही बदल, काही नवीन चेहरा वगैरे आणताय? चेहरा आता बघू, प्रॅक्टिसला होते ते घेतलेत. ठीक आहे. नाणेफेक जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण आपण स्वीकारलेलं आहे. आकाश नाणेफेक गमावलेली आहे, बॅटिंग करायची आहे. किती धावसंख्या पुरेशी असेल? नवापाडा संघ पहिली टुर्नामेंट खेळतो आहे आणि तुम्ही मला वाटतं काही स्पर्धा खेळलेल्या आहेत, 2 स्पर्धा खेळलेल्या आहेत. तर किती मोठं टार्गेट तुम्हाला या ठिकाणी पुरेसं ठरेल? 55 ते 60. कोणत्या फलंदाजांवर तर ही पूर्णपणे जबाबदारी असेल? आयोजन, या आयोजनाबद्दल काय सांगशील? शिवाजीदादांच्या आठवणी खातर या भव्य दिवस स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. आयोजनाविषयी काय सांगशील? आयोजन खूप सुंदर आहे. आम्हाला इथं एंट्री दिल्याबद्दल धन्यवाद म्हणतो संघाचे. तर नाणेफेकीचा कौल या ठिकाणी नवापाडा संघाने जिंकलेले आहे. प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे व आमंत्रित केलं आहे या ठिकाणी गेसर संघाला फलंदाजीसाठी. तर मी गगना शेलार साहेबांना विनंती होतो की आपल्या शुभस्य एक सन्मान करायचे. एक जबरदस्त लेदर क्रिकेटर व टेनिस बॉलसाठी सुद्धा खूप चांगलं ज्यांचं योगदान असतं ते दर्शन अडाळकर यांचा इथे सत्कार केला जाईल. मी नानांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते दर्शन अडाळकर यांचा सन्मान करायचे. सातत्याने हे चित्र तुम्हाला पाहायला मिळेल. गंगाराम शेलार साहेब असतील, साई शेलार असतील, सिद्धार्थ शेलार असतील, शिल्पाताई शेलार असतील, पूर्ण शेलार परिवार सातत्याने तुम्हाला 6 दिवस व्यासपीठात उपस्थित व्हायला लागेल. तर पहिल्या फेरीत दुसरा सामना ते सुरू आहे. 43 धावांवरती मात्र ऑल आउट झाला आहे तो आई गावदेवी 12-13 नागाव संघाने. 44चं टार्गेट आहे ते मोठागाव संघासमोर. या ऐकण्यासाठी आपण जाऊया दुसऱ्या सत्रामध्ये. डोंबिवलीचा एक अप्रतिम आवाज प्रसाद परब सर यांच्याकडे. थँक्यू, धन्यवाद नितीन. मागच्या 2 सामन्यामध्ये आपल्याला धावसंख्या थोडीशी माफक पाहायला मिळते. खास करून पहिल्या इनिंगमध्ये पहिल्या सामन्यात आपण 44 पाहिल्या, या सामन्यात आपण 43 पाहिल्या. त्यामुळे दोन्ही सामन्यामध्ये 50च्या आतमध्ये मात्र रोखलं गेलं आहे. टाईम मॅनेजमेंट महत्त्वाचं आहे. पंच सांगतायत 11 वाजून बरोबर
7 मिनिटं त्यांनी पहिला चेंडू टाकला जातो दुसऱ्या इनिंगचा. पहिला चेंडू पूल करण्याचा प्रयत्न हलकंसं अपील झालं. राऊंड विकेट येत आहेत स्वतः संघनायक सूरज मडवी आहेत स्वतः कॅप्टन. आई गावदेवी क्रिकेट संघ 12-13 नागाव या संघाच्या माध्यमातून ॲज अ कॅप्टन म्हणून काम पाहत असताना बघायचं आपण निलेशसाठी क्षेत्ररक्षक आहे डीपमध्ये मिड विकेटला. रिव्हर्सचा फटका खेळायचा होता. स्ट्रॉंग अपील, लाऊड अपील, प्रेशर टाकण्याचा प्रयत्न पंचांवर, पण पंच मात्र आपल्या जागेवर तटस्थ. हॅलो दोन्ही चेंडूत स्ट्रॉंग अपील पाहायला मिळालं. रिव्हर्सचा फटका अटेम्प्ट करायचा होता निलेश म्हात्रेला, पण थोडेसे मात्र चाचपडत आहेत या पहिल्याच षटकामध्ये सूरजच्या अगेन्स्ट फलंदाजी करत असताना निलेश म्हात्रे. चेंडू हवेमध्ये, मिस टाइम, क्षेत्ररक्षक जज करतोय. 2 खेळाडू चेंडूच्या खाली, पण अंदाज चुकला. येत होते आणि ऐन टायमाला थोडंसं आपलं पोझिशन चेंज केली आणि तिथेच मात्र थोडीशी मिस्टेक होते आणि त्याच मुवमेंटला तुम्हाला पाहायला मिळतात निलेश आपलं खातं आणि संघाचं खातं 2 धावेने उघडतोय. 44 धावसंख्येचं लक्ष मोठा गाव या संघासमोर आहे आणि बघायचं या 44 धावसंख्येचा पाठलाग करत असताना मात्र कशा प्रकारे सुरुवात इथे मात्र केली जाते ती मोठा गाव संघाकडून. सूरज मडवी, रिव्हर्सचा फटका, शॉर्ट पिच चेंडू, खराब चेंडू, योग्य उत्तर. रिव्हर्सच्या बॅटमधून इथे मात्र तुम्हाला पाहायला मिळते निलेशच्या बॅटमध्ये येतो तो पहिलाच दणदणीत चौकार. 4 धावा. बघा आमच्या व्यासपीठासमोर उजव्या बाजूला जी ड्रिंक ट्रॉली आहे, राऊंड विकेट. रिव्हर्सचा पवित्रा घेतला होता पण बघितलं चेंडू खूपच बाहेर आहे. वाईटचा इशारा, जाऊ दिला चेंडूला. त्या ड्रिंक ट्रॉली फक्त आमच्या खेळाडूंसाठीच आहे, खेळाडूंच्या पाण्यात त्यांच्यासाठीच फक्त पाणी अवेलेबल आहे, याची मात्र नोंद घ्यायची आहे. त्या ड्रिंक ट्रॉलीमधनं कुठल्याही प्रेक्षकांनी बॉटल्स घेऊ नका. समोर खेळत, सेफ शॉट, खूप चांगलं टायमिंग, चेंडू टीमध्ये सरकतोय. वेगवान आउटफील्ड, चेंडू सीमारेषे बाहेर चौकार. मोठे गावाची मोठी आई गो बसली देवीचे पाड्या ठाई गो. चौकाराच्या मैदानी धावसंख्या जाते ती दुहेरी अंकामध्ये. धावफलकावर 11. चेंडू हवेमध्ये, इथे मात्र मिस टाइम, लिडिंग एज घेतली आहे. इथे मात्र अंदाज चुकला, पवित्रा चुकला आणि तुम्ही पाहतात फ्लाइंग स्लिपमध्ये सुरेख झेल टिपलाय. फलंदाज बाद. धावसंख्या धावफलकर 11 आणि पहिल्या षटकामध्ये यश मिळते ते गोलंदाज संघनायक सूरज मडवीला. निलेश म्हात्रेसारखा आघाडीचा एक अष्टपैलू खेळाडू तो मात्र बाद करण्यात आला, यश मिळत आहे. जी अनाऊन्समेंट मगाशी नितीन काळे यांनी मात्र केली होती मात्र मी पुन्हा एकदा करतोय. उद्या या स्पर्धेमध्ये वाकलन संघ खेळणार आहे. बघा प्रेक्षकांसाठी एक सुवर्ण संधी असेल, खूप मोठी पर्वणी असेल ती आमच्या लाडक्या रसिकांसाठी, प्रेक्षकांसाठी. वाकलन संघ जेव्हा फलंदाजी करेल आणि त्या फलंदाजीच्या माध्यमातून जेव्हा सीमारेषे बाहेर त्यांच्या इनिंगमध्ये जेव्हा सीमारेषेबाहेर कुठलाही प्रेक्षक जर झेल स्वीकारेल तर त्याच्यासाठी प्रत्येक कॅचसाठी इथे मात्र राजू भोईर यांच्याकडून 5,000 रुपयाचा कॅश प्राईज आहे, याची नोंद घ्यायची आहे. आणि त्याचबरोबर या स्पर्धेच्या माध्यमातून उमेश शेलार जे मात्र खांबळपाड्याचे उद्योजक आहेत त्यांच्या माध्यमातून एक टी-शर्टसुद्धा आहे, याची नोंद घ्यायची आहे. ही सूचना लक्षात ठेवा उद्याच्या दिवसासाठी. नवीन षटक घेऊन चोळेगाव यांकडून रिओसी मात्र स्वीप करायचं होतं. राकेश पाटील षटकमध्ये चेंडू घेऊन आलेत. चेंडू एक्झॅक्टली कुठे ब्रश होते पंच पाहतात. लेग बाईटचा इशारा. भरपूर एंड तुम्ही पाहू शकता. खंबलपाडा एंड सुद्धा तुम्ही म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. बंदिश पॅलेस एंडचं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. लेग बाईटचा इशारा. धावसंख्या धावफलकावर 12. फलंदाजीला 3ऱ्या क्रमांकावर आलेत फलंदाज मयूर भोईर.
चेंडू हवेमध्ये खूप चांगला व्ही शेपमध्ये हाफ फॉलिकल चेंडूला ड्राईव्ह केला एक्स्ट्रा कव्हर रिझनमध्ये. क्षेत्ररक्षक डीपमध्ये चेंडू उचलतील फेकतील तोपर्यंत 2 धावेचा प्रयत्न. अ गुड शॉट. खूपच सुरेख फटका, डोळ्यांचा अक्षरशः पारणं फेडणारा. हाफ वाली करून खूप चांगला कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळाला. आणि 2 धावेच्या मैदानी मयूर आपलं खातं उघडतोय. धावसंख्या 10 फलकावर 2 सरकते ती 14 या धावसंख्येवर एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. चेंडू आतली कड, बॅटची आतली कड घेतल्यानंतर मात्र तुम्ही पाहतायत प्लेड ऑन झालेले आहेत आणि दुसरा धक्का लागलाय तो मोठा संघाला. मोर मात्र आले आणि लगेचच तंबूत परततायत. फलंदाज बाद. दोन गड्यांच्या मोबाईलला धावसंख्येत 14 धावा धावफलकार तोडीस तोड उत्तर इथे मात्र देण्याचा प्रयत्न सूरज मडवीचा आई गावदेवी 12-13 नागाव हा संघ करतोय. गुड बॅटिंग अँड गुड बॉलिंग. राकेश पाटील या षटकात आपल्या संघाला एक यश संपादन करून देतोय. 4थ्या क्रमांकावर आले फलंदाजीला मोठागाव संघाकडून फलंदाजी करण्यासाठी तेजस मोरे. चेंडूला ऑन साईडला खूप चांगला पुलचा फटका. शॉर्ट पिच चेंडू होता आणि लॉंग लेग बाउंड्री खूप वेगाने 2 बाउन्स नंतर क्लिअर करतोय. सीमारेषे बाहेर चौकार. पाटा विकेट, सपाट विकेट आणि आउटफील्ड सुद्धा खूपच वेगवान तुम्हाला या मैदानावर पाहायला मिळते सावरा महाराज क्रीडा संकुलामध्ये. द विकेट. शॉर्ट ऑफ गुड लेन, लीडिंग एज हुक करायचा प्रयत्न. चेंडू फाईन लेग खूप वेगाने सरकतोय. आउटफील्ड पुन्हा एकदा फास्ट पाहायला मिळतंय. सीमारेषेवर अजून एक दमदार फटका. चौकार. या 2 चौकाराच्या मैत्रिणी धावसंख्येने खूप वेग पकडलाय आणि मला सांगतात इक्बाल तेली धावसंख्या धावफलकार 22. तेजसने जबरदस्त एंट्री मारली मैदानाच्या आतमध्ये. स्वागत करतोय तो राकेश पाटीलचं. 2 चेंडू 2 चौकार. गुड शॉट. शॉर्ट ऑफ गुडलेन पुन्हा एकदा हवेमध्ये चेंडू इथे मात्र फसवलाय. गतीमध्ये परिवर्तन केलं. ऑप्शनच्या थोडासा बाहेर चेंडूला पिचिंग केला तर चेंडू अजून थोडासा बाहेर निघतोय आणि पुन्हा त्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता तो तेजसचा आणि प्रयत्न फसला. शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअरला कुठली चूक न करता अजून एक यश आपल्या संघाला मिळवून देतोय तो राकेश पाटील. फलंदाज बाद. चव्वेचाळीस धावा डिफेंड करण्यासाठी आई गावदेवी 12-13 नागावा संघ उतरलाय. 2 षटकं आपण पाहिली. सूरजचं पहिलं षटक धावा खर्च केली, 11 सफलता अर्जित केली सूरज मडवी याने. तर दुसऱ्या षटकात आपण राकेश पाटीलला पाहिलं. राकेशने 11 धावा पण 2 सफलता आपल्या नावावर त्याने केल्या. त्यामुळे 22 धावा अंकित झाले धावफलकावर. लक्ष ते 44 धाव्यांचं म्हणजे अजूनही 22 धाव्यांची गरज आहे. तर चेंडू शिल्लक आहे ते 18. 2 षटकाच्या अगोदर चेंडू खराब होतोय, फुटतोय, हरवतोय. तर नवीन चेंडूच दिला जाईल आणि 2 षटकांतर हीच परिस्थिती असेल तुम्हाला जुना चेंडू आयोजकांच्या वतीने प्रोव्हाइड केला जाईल. सूरज मडवी राऊंड विकेट येत आहेत. संघनायक फुलटॉ चेंडू तर ऑनसाईडला, लोअर फुलटॉ चेंडू ऑनसाईडला प्लेस केलाय. क्षेत्ररक्षक दूरवर आहेत. चेंडूची फेक जोपर्यंत केली जाईल बॅकअप येत आहे पण तोपर्यंत 2 किक खूप वेगाने 2 धावा क्विकने खूप वेगाने पूर्ण केल्यात. धावसंख्या 24 धावा.
24 फलंदाज आहेत ते किरण पाटील. आघाडीचे फलंदाज एक टेक्निकल साऊंड क्रिकेटर मोठागाव संघाचा आपण त्याच्याकडे बघतो. ओरपी चेंडू होता ऑन साईडला हलक्या त्याने चेंडूला प्लेस केलाय, बॉटम हँडचा वापर केलाय, 2 धावेचा प्रयत्न, फेक चांगली होते आणि इथे मात्र फलंदाज बाद. काहीच गरज नव्हती, एकदा तिथे कंप्लीट झाली होती. अशा मुवमेंटला मात्र स्वतःची विकेट जणू काही तो सॅक्रिफाईस करतोय, बहाल करतोय समोरच्या संघाला. अजून एक धक्का लागलाय मोठा गाव संघाला. आघाडीचा फलंदाज किरण बॅक टू द पवेलियन. एक सगळ्यात महत्त्वाची सूचना बघा आयोजकांच्या वतीने सातत्याने केली जाते. प्रवेशद्वाराच्या आतमध्ये येत असताना आमचे पाहुणे येत असतात. त्या प्रवेशद्वार कुठल्याही खेळाडूने थांबू नका, प्लीज एक विनंती आहे. कोणत्याही खेळाडूने कुठल्याही संघाने तिथे थांबू नका ही नम्र विनंती करत आहोत. बघा आपला जेव्हा सामना सुरू असेल तेव्हा आपण मैदानाच्या आतमध्ये खेळायचं आहे किंवा डगआउटमध्ये बाकीचे खेळाडू बसतील, पण एंट्रीमध्ये कुठलाही संघ तिथे मात्र थांबता कामा नये याची मात्र नोंद आमच्या आयोजकांनी घ्यायला सांगितली, मात्र तो आपण घ्यायची आहे. जल्पेश येत आहेत नवीन फलंदाज जल्पेश भोईर. सूरज बॉटम हँडचा वापर, हवेमध्ये चेंडू, निसटता झेल होता पण चेंडू स्टॉप केलाय, थांबवलं चेंडूला आणि एकाच धावावर समाधान मानावं लागते ते फलंदाजाला. धावसंख्या धावफरक पुढे सरकते ती 26 धावा. कारण प्रवेशद्वारामध्ये तुम्ही पाहतात आमचे मान्यवर येत असतात, पाहुणे येत असतात, त्यांना येण्यासाठी जागा आपण ठेवायची आहे. तिसरं षटक घेऊन पुन्हा तुम्ही पाहतात संघानायक आलेत सूरज जल्पेशच्या समोर. ओव्हरपिच होता, खोदून काढले चेंडूला, खूप चांगला चेंडू ऑन साईडला, खूप चांगला टायमिंग पाहायला मिळत आहे आणि तेवढ्याच वेगाने मात्र एक क्विक सिंगल कंप्लीट केली ती जल्पेशने. खातं उघडलं एका धावेने. धावसंख्या पुढे सरकवतोय तो 27 आहे धावसंख्येवर. स्वतःची विकेट सांभाळून दोन्ही फलंदाजांना खूप चांगला खेळ करावा लागेल महेश आणि जल्पेशला. रिव्हरचा फटका, खूप चांगला टायमिंग, पॉज अँड एक्झिक्यूट, चेंडू सीमारेषे बाहेर, दमदार फटका, चौकार. पॉज अँड एक्झिक्यूट, खूप चांगला फटका महेशच्या बॅटमधून. थांबले कारण चेंडूने टप्पा पडला तर थोडासा पॉज घेतला आणि तो फटका महेशच्या बॅटमधून पाहायला मिळाला. लोअर फुटला चेंडू ऑन साईडला, खूप बॉटमहँडचा चांगला वापर, ऑन साईडला प्लेस केला चेंडूला, क्षेत्ररक्षक स्क्वेअर लेगवर नाही येतात. 2 धावेचा प्रयत्न, 2 धावा 100% पूर्ण होणार कारण दोन्ही फलंदाज उंच पुरे आहेत, लांब पाय टाकत असताना मात्र या 2 धावा किती वेगाने पूर्ण केल्या आहेत. तर 3 षटकांचा इथे खेळ समाप्त होतोय आणि 3 षटकाची धावसंख्या खूप चांगली फलंदाजी करत असताना 11.00च्या सरासरीने येतात त्या मोठा गाव संघासाठी 33 धावा. तीन षटकामध्ये आपण पाहिलं प्रत्येक षटकात 11 धावा आल्यात, त्यामुळे 33 धावा तुम्हाला पाहायला मिळतात मैदानावर. आउटफील्डचा इक्बाल तिला आपण उल्लेख केला मगाशी, आपण आउटफील्ड वेगवान आहे. आपण सावरा महाराज क्रीडा संकुलामध्ये आपण नेहमीच पाहतो आउटफील्ड वेगवान. त्यानंतर येस आपण वळूया विजय ठाकूर यांच्याकडे. चला चला जाऊ चला खंबाळ पाड्याला, शिवाजी दादा स्मृती चषक पहायला. चला चला जाऊ चला खंबाळ पाड्याला, शिवाजी दादा स्मृती चषक पहायला. क्रिकेटचा रोमांच हा थरार जाऊ चला अनुभवायला. शिवाजी दादा स्मृती चषक, शिवाजी दादा स्मृती चषक, शिवाजी दादा स्मृती चषक, शिवाजी दादा स्मृती चषक. थँक्यू. वाघाच्या अंगावर जसे आपण पट्टे पाहतो तसे पट्टे तुम्हाला या
आमच्या ड्रिंक ट्रॉलीवर पाहायला मिळतं. त्याच्या समोर चेहरा कोणाचा दादांचा, कारण तसंच व्यक्तिमत्व होतं ते म्हणजे शिवाजीदादा शेलार. वाघासारखा रुतबा होता आणि सगळ्यांच्या मनामध्ये घर करून राहून गेला तो म्हणजेच आमचे दादा. तर इक्वेशन राहिले मैदानाच्या आतमध्ये मोठा गाव संघासाठी 12 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता. जितू शेलार आहे तिथे ड्रिंक ट्रॉली ऑपरेटर, मल्टिपल रोल इन टुर्नामेंट. ते स्वतः आयोजकसुद्धा आहेत. खूप मोठी मॅनेजमेंट त्यांच्याकडे. आपण मगाशी त्यांना DJ कक्षामध्ये सुद्धा आपण त्यांना पाहिलं, त्यांच्या माध्यमात आपण संगीतसुद्धा ऐकलं आणि आता मात्र ड्रिंक ट्रॉलीसुद्धा ते चालवत आहेत. 12 चेंडू आणि 11 धावांची गरज. मोठा गाव संघाला स्ट्रायकिंग एंडला जल्पेश, तर गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होईल तो संगम भोईर. शॉर्ट पिच चेंडू, बॅकफुटला गेले चेंडूला फक्त प्लेस करतात. क्षेत्रस्थिती येत आहे, चेंडू वेगाने फेकतायत, फेक खराब होते आणि याचा फायदा उचलतोय तो मोठा गाव संघ आणि 2 धावा वेगाने तो पूर्ण करतोय. जिथे जवळजवळ जेमतेम एकच धाव होती तिथे मात्र 2 धावा खर्च करावे लागत आहेत ते फिल्टर्सना, कारण फेक चुकीचे होते. गोलंदाजच्या डोक्याने चेंडू निघून जातोय आणि जोपर्यंत बॅकअप येईल तोपर्यंत 2 धावा फलंदाज पूर्ण करतात. धावसंख्या दाफरकर 35, जस्ट 9 रन अवे. 9 धावांची अजूनही गरज आहे मैदानावर सामना जिंकण्यासाठी. मोठा गाव संघ लेफ्ट आर्म ओव्हरपिच होता, ओळखू शकले नाही, अंदाज पूर्णपणे चुकला, भरपूर शफल झाले होते अँड डॉट. त्याचबरोबर व्यासपीठावर श्रद्धा जोशी यांचं इथे आगमन झालं आहे. या स्पर्धेच्या माध्यमात त्यांचा मी मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत करत आहोत. शॉर्ट पिच चेंडू, जल्पेशच्या बॅटमधून तो निघतोय फटका, त्याच्या रडार मधला चेंडू फेकून दिलाय मिड विकेट बाउंड्रीच्या बाहेर. षटकार. लाडकर रसिकांसाठी पारितोषिक बघा निश्चितच आहे स्पर्धेमध्ये. प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी खामरपाड्याचे उद्योजक उमेश शेलार यांच्या माध्यमातून आकर्षक टी शर्ट दिलं जाईल फॅशन हबच्या वतीने. फॅशन हबचं एक आकर्षक टी शर्ट, ब्रँडेड टी शर्ट दिलं जाईल त्यांच्या लाडके रसिकाला, प्रेक्षकाला. धावसंख्या धावफरकार अंकित झाली ते एकूण 41, जस्ट 3 रन अवे. अवघ्या 3 धावांची गरज. इनसाइड एज ऑन साइड चेंडूला प्लेस करते, मागे जातो चेंडू डीपमध्ये क्षेत्ररक्षक देत आहेत, मिड विकेटला चेंडू कव्हर करते तोपर्यंत एकच धाव मिळेल. धावसंख्या 42. या दोन्ही फलंदाजांनी पूर्णपणे डाव सावरलाय. तो मोठा गाव संघाचा महेश आणि जल्पेश, व्हेरी गुड ऑलराऊंडर फ्रॉम मोठा गाव. समोर खेळलेत, विनिंग स्ट्रोक MS धोनी स्टाईल, मॅच फिनिश केली आहे. चेंडू सीमारेषे बाहेर. षटकार. DJ Jack